पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या 55 वर्षीय इस्माचा तब्बल 2 दिवसानंतर सापडला मृतदेह। दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी पुसद तालुक्यातील सिंगरवाडी येथील रहिवासी मोहन सकरू राठोड व सुलोचना मोहन राठोड हे सिंगरवाडी धानोरा गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते। पहिले हे पती-पत्नी बाहेरगावी जाणार होते अशी माहिती मिळाली होती, परंतु जेव्हा त्यांच्या दुचाकीला थैला आणि त्यामध्ये शेंगा आढळून आल्या तेव्हा समजले की ते पती-पत्नी शेतातून घरी वापस येत होते आणि त्या दरम्यान पूल पार करताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहात ते दोघेही त्यांच्या दुचाकीसह वाहून गेले। घटनेच्या 15 तासानंतर गावकऱ्यांमार्फत शोधाशोध घेतल्यानंतर महिलेचा मृतदेह जांब बाजार चिखली रस्त्यावरील पुलाजवळ झोडपात अडकलेल्या अवस्थेत आढळून आला, परंतु त्यावेळी मोहन यांचा मृतदेह सापडला नव्हता। सुमारे 2 दिवस अवी बावणे, ईश्वर नायक, विनोद नायक, मोहन कारभारी, उल्हास राठोड, मधुकर जाधव, नारायण राठोड तसेच गावकरी यांनी शोधाशोध घेतल्यानंतर आज दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजीच्या सकाळी अंदाजे 10 वाजताच्या सुमारास पुसद तालुक्यातील वणवारला या गावाजवळील नदीच्या पात्रात झुडपामध्ये मोहन राठोड यांचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत आढळून आला। सदर मृतदेहास त्या ठिकाणाहून शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी शवविच्छेदनाकरिता नेण्यात आले। त्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला। सदर घटनेने राठोड कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून सिंगरवाडी गावामध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे।